तर युद्धजन्य परिस्थितीचा खानदेशातील प्रसिद्ध वरणबट्टी, वांग्याची भाजी या पारंपरिक व्यंजनावरही परिणाम दिसू लागलाय। याच उद्योगाने अनेक महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला। मात्र सिलेंडर पुरवठा ठप्प झाल्याने चुलीवर स्वयंपाक बनवताना अधिक वेळ लागत असून याचाच परिणाम व्यवसायावर देखील झालाय। याचाच आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। वरणबट्टी वांग्याची भाजी म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं। मात्र अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर इंधनाचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणावरती याचा तुटवडा पाहायला मिळत आहे। काय सांगणार दादा, आता काही बोलायला जागाच नाही। खूपच हाल करून टाकलेले आहे आमचे सिलेंडर नसल्यामुळे। दुकान बंद करावंसं वाटतं आता, कारण की काही होणारच नाही, लाकडांनी शक्यच नाही। एवढं ओले लाकड मिळत आहे। दुकान आमचं भाड्याचं आहे दादा, त्याच्यामुळे आम्हाला दुकानात चूल नाही पेटवू देत, नाही बोलले मालक। दुकानात नाही होणार म्हणून, तुम्हाला जमत असले तर करा। आम्ही म्हटलं भाडं बंद करा, तर नाही म्हणतात। भाडं कसं काय बंद होणार। या ठिकाणी बट्टी देखील तळल्या जात आहेत। मग जुनं बस स्टँडच्या शेजारी जळगाव शहरात असलेलं जुनं बस स्टँड आहे, त्या रस्त्याच्या कडेला आज हॉटेल चालक असतील, खानावळ चालक असतील, यांना रस्त्यावर येऊन गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने रस्त्याच्या कडेला चूल मांडावी लागत आहे। वेळ आलेली आहे चुलीवर स्वयंपाक करण्याची, पण खूप अवघड जातं आम्हाला। खूप मेहनत करावं लागते, तरी पण आमचं काम पुरं सक्सेस नाही होऊन राहिलं। अंडीशिवाय आमचं काम योग्य नाही, त्याच्या हिशोबाने आम्ही चालून देऊ राहिलं कसं काम करायचं बा। स्वयंपाक करायला किती वेळ लागतोय तुम्हाला आता हंडी नसल्यामुळे? स्वयंपाक करायला आमचा अंडी असले तर आमच्या 10-10:30 वाजायला स्वयंपाक पुरा होऊन जातो। आता आमचा 1 वाजून गेला तरी मग आमचा स्वयंपाक रेडी नाही झालेला आहे। खूप ग्राहकी परत चालली की काय? गिरायकी वापस चालली, स्वयंपाक वेळेवर होत नाही तर गिरायक थांबणार कसं काय। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।